सामना कार्यालयाच्या बाहेर नितेश राणेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी, सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा वाघ अशा आशयाचे बॅनर लावून राऊतांना डिवचलं. आमदार संदीप क्षीरसागरांना मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी करत गावाबाहेर काढलं. पंकजा मुंडेंच्या विरोधात काम केल्याचा कार्यकर्त्यांना राग. मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप, उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा आरोप. त्या व्हिडिओशी शिवसेनेचा संबंध नाही, पराभव दिसल्यानं आरोप. मंत्री शंभूराज देसाईंचा पलटवार. ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील शरद पवारांच्या भेटीला. लोकसभेतील विजयानंतर घेतली भेट. आमचा खासदार मागासवर्गीय आहे म्हणून भाजपची अशी वागणूक देतोय, यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप. काँग्रेसला सरकारविरोधी आंदोलन करणं आलं अंगलट. चिखलफेक आंदोलन प्रकरणी आमदारांसह 20 काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरातील पाणीपुरवठा योजनेची मंत्री अतुल सावेंकडून पाहणी. कामात दिरंगाई होत असल्यानं व्यक्त केली नाराजी. पुणे नाशिक महामार्गावरील अपघातात माझा पुतण्या निर्दोष, त्यानं मद्यपानही केलं नव्हतं. दिलीप मोहिते पाटलांचं स्पष्टीकरण. वैनगंगा नदीवर सुरू होणार जलपर्यटन. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार भूमिपूजन. छत्तीसगडच्या कोरसगुडाच्या जंगलात पोलिसांची मोठी कारवाई. माओवाद्यांकडून नकली नोटांसह नोटा छापण्याचं साहित्य जप्त. पोलिसांचा तपास सुरू. इटानगरमध्ये ढगफुटीनंतर मुसळधार पावसाची हजेरी. पुराच्या पाण्यामुळे घरांसह वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीचे प्रयत्न सुरू. भाज्यांना महागाईची फोडणी. मनमाड, मालेगाव, नाशिकसह किरकोळ बाजारात सुद्धा सर्वच भाज्यांनी गाठली 100. गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडलं. बोरण गावात जाण्यासाठी निधी मंजूर होऊनही पूल नाही. पूल नसल्यानं ग्रामस्थांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास. मुंबईतल्या कांदिवली येथे शुक्रवारी झालेल्या कार अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर. अपघातात महिलेचा मृत्यू तर कार चालकासह मालकालाही अटक. परभणीतील वांगी रोड परिसरात रखडलं रस्त्याचं काम. पाईपलाईन फुटल्यानं रस्त्याला आलं तळ्याचं स्वरूप. पाण्यातून मार्ग काढत नागरिकांची तारेवरची कसरत सुरू. वनविभागाच्या गलथान कारभारामुळे बिबट्या पळाला. बिबट्याला मोडकळीस आलेल्या पिंजऱ्यामध्ये केलं होतं जेरबंद. मोडकळीस आलेल्या पिंजऱ्यातून बिबट्यानं ठोकली धूम. आणि संत गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल. हिंगोलीकरांकडून पालखीचं जोरदार स्वागत.